नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र रोहन जाधव आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत कांदा पिकातील दुसरी फवारणी। आज रोजी आपलं कांदा पीक हे 40 ते 45 दिवसाचेच म्हणजे 1.5 महिन्याचे झालेले आहे। तर ही फवारणी खूप महत्त्वाची आहे। ही फवारणी आपण याच्यासाठी काढणार आहोत, कांद्याच्या पातींची संख्या वाढावी, कांद्याचा पोगर चांगला बनावा, कारण कांद्याची साईज ही कांद्याच्या पातींच्या संख्येवर अवलंबून असते। थोडेसे शेंडे पिवळे पडले असतील किंवा करपा येऊ नये म्हणून ही आज आपण फवारणी काढणार आहोत। जर कोणाच्या प्लॉटवर करपा थोडासा दिसत असेल किंवा आलेला असेल तर त्यावर सुद्धा ही फवारणी चांगल्या प्रकारे काम करेल। तर सर्वप्रथम आपण फवारणीमध्ये बुरशीनाशके पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण बायर कंपनीचे अँट्राकॉल हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आपण वापरणार आहोत। यामध्ये प्रोपिनेप 70% WP हा स्पर्शजन्य घटक दिलेला आहे। हे बुरशीनाशक आपण 20 लिटरच्या पंपाला 40 ते 50 ग्रॅम इतके वापरणार आहोत। त्याच जोडीला आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणून आपण बायर कंपनीचे फॉलिक्युअर हे बुरशीनाशक वापरणार आहे। यामध्ये टेबुकोनॅझोल 25.9% हा सक्रिय घटक दिलेला आहे। हे बुरशीनाशक आंतरप्रवाही म्हणून काम करते। अँट्राकॉल आणि फॉलिक्युअर ही दोन आपण स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशके वापरणार आहोत। फॉलिक्युअर 20 लिटरच्या पंपाला आपल्याला 20 ते 25 मिली इतके घ्यायचे आहे। त्याचबरोबर कांद्याच्या पातीतील मावा व थ्रिप्स कंट्रोलसाठी आपण बायर कंपनीचे सोलोमन हे कीटकनाशक वापरणार आहेत। यामध्ये बेटासायफ्लोथ्रिन 8.49% व इमिडाक्लोप्रिड 19.81% दिलेले आहे। हे एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे, जे की कांद्यापातीवरील फुलकिडे म्हणजेच थ्रिप्सवर चांगल्या प्रकारे कंट्रोल व नियंत्रण देते। त्याचबरोबर कांद्या पिकातील पातींची संख्या व पोगर वाढण्यासाठी व साईज होण्यास मदत करण्यासाठी आपण नेक्सा कंपनीचे 5-55-15 हे विद्राव्य खत आपण वापरणार आहोत। यामध्ये नत्र 5%, फॉस्फरस 55% आणि पोटॅश हे 15% दिलेले आहे। त्याचसोबत यामध्ये झिंक आणि बोरॉन देखील दिलेले आहे। 5-55-15 हे आपल्याला 50 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचे आहे। यामुळे पातींची संख्या तर वाढणारच आहे, पोगरसुद्धा चांगला होणार आहे, पण पिकाला काळोखी येण्यास सुद्धा मदत होणार आहे। त्याचसोबत आपण पातींमध्ये कडकपणा व काटकपणा येण्यासाठी व तहाट राहण्यासाठी आपण किटकॅट हे औषध वापरणार आहे। यामध्ये ऑर्थोसिलेसिक ॲसिड हे 18% दिलेले आहे। याचे प्रमाण आपल्याला 20 लिटरच्या पंपाला 20 मिली इतके घ्यायचे आहे। यासोबत तुम्ही सिलिकॉन बेस कोणत्याही चांगल्या कंपनीचा स्टिकर 10 मिली प्रतिपंप याप्रमाणे वापरू शकता। या फवारणीचे तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहेत। यासारख्या नवनवीन माहिती कांद्याच्या पुढील फवारणींचे शेड्यूल पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व गरजूवंत शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।